माणूस विषारी आहे. या जगात सगळ्यात विषारी आणि हिंस्र जात कोणती असेल तर माणसाची. तिला भगवतच नाही. चांगलं काही गोष्ट होत असेल तर त्याला दृष्ट लावणं या माणसाच्या जातीचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव संपवायचा असेल, अजून काही जणांच्या मनामध्ये विकृती असेल की नाही अजून हे फोडावं, दोन आप्पांना फोडावं, दोन बापूंना फोडावं आणि ह्या दोन लेकरांना फोडावं, तर तो सगळा विचार सोडून द्या. तरच तुमच्या गावाचा विचार पुन्हा एकदा नव्या दमानं सुरू होईल. आप्पा ही कोणती व्यक्ती नाही, दोन बापू ही कोणती व्यक्ती नाही, जयराज किंवा रणजित ही कोणती व्यक्ती नाही. ही कामेरे नावाच्या गावाचं प्रतिनिधित्व करणारी, तुमच्या सगळ्यांचं सार असणारी एक प्रतिनिधी, तुमच्या सगळ्या सुखदुःखाशी एकरूप असणारे, तुमच्याशी एक नातं जोडणारी एक शक्ती. त्या शक्तीमध्ये विघटन आणू नका. कारण गाव बनत असतं विचारण. मी म्हटलं की कुचक्या प्रवृत्ती असतात की वृत्तीच्या वेळेला या वृत्तींचा, सगळ्या वृत्तींचा आम्ही विकास करतो. त्यावेळेला कुठल्या कुठल्या वृत्ती असतात. पहिली वृत्ती असती माशीची. त्या माशीच्या वृत्तीची माणसे याला कीर्तन पण चालतं, तमाशा पण चालतं. शीत आलं की म्हणतो भय भय, संडास बांधलं पाहिजे आणि निघून गेली की ती काय थोरात साहेब सांगते, ती काय यादव काय साहेब काय सांगते, आजपर्यंत आम्ही बाहेरच जातोय ना आता काय होतं की त्या वृत्ती. म्हणजे हे माशी जशी विष्ठेवर पण बसते आणि माशी जशी जिलेबीवर पण बसते. माशीचा स्वभाव आहे, तिला कीर्तन पण चालतं, तिला तमाशा पण चालतं. पण माशीचा दुसरा स्वभाव आहे की त्या माशीला विस्तव चालत नाही, विस्तवावर बसत नाही कधी, कारण तेवढी बुद्धी आहे. अशा प्रवृत्तीच्या माणसाला सांगावं लागेल की हे तुला दोन्ही जमत नसेल तर तिसरा उपाय. दुसऱ्या प्रवृत्तीची माणसं असतात, ह्या सगळ्या प्रवृत्ती आमच्यामध्ये असतात. कावळ्याच्या प्रवृत्तीची माणसं, हे सगळं आजपर्यंत घडत राहतं. मी माझ्या गावामध्ये सुद्धा बघ, जी गावं कुठली विस्कटली एकत्र यायला तयार, एकत्र येत असली तर पुढच्या दिशेचा प्रवास करायला तयार. ही जी दुसऱ्या प्रवृत्तीची, कावळ्याच्या प्रवृत्तीची माणसं आहेत, त्या कावळ्याच्या प्रवृत्तीच्या माणसाचा एक विचार असतो, जखम भरून आली की खपली काढण्याचा यांचा स्वभाव. जिथं काही जुळून आलं असेल ते फोडण्याचा यांचा स्वभाव असतो. दोन भावांच्या वाटण्या झाल्या आणि वाटण्या झाल्यानंतर खरं तर 2 वर्ष सुखाचा संसार चालू असतो. पण हे बरोबर तिथं पोहोचतो. धाकट्या भावाच्या घरी कावळ्याच्या वृत्तीचा माणूस पोहोचतो आणि धाकट्या भावाच्या घरी पोहोचतो, तो सांगतो लगा कारभाऱ्यानं तुझ्यावर अन्यायच केला, तुला ते खालच्या रानातलं 2 गुंठ तुला द्यायलाच पाहिजे. त्याला दुसऱ्याचं चांगलं चाललेलं बघवतच नाही, कावळ्याच्या वृत्तीचा हे माणूस असतो. तिसरा असतो बेडकाच्या वृत्ती, स्वतःच्या स्वार्थाचा विचार. चौथा असतो बगड्याचा. 5वा शुक बक आणि शेवटची वृत्ती मी म्हटलं की जिथं गाव एकत्र होण्याची आवश्यकता असते, मोराची वृत्ती जी तुमच्या गावामध्ये निर्माण झाली. मोर याचा अर्थ, मोर आकाशात ढग जमायला लागले की नाचायला सुरुवात करतो. खरं तर आकाशात ढग जमणं, पाऊस पडणं याचा मोराला काही फायदा नसतो. आकाशात ढग जमायला लागले की मोर नाचायला सुरुवात करतो, त्याच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पडायला सुरुवात, त्याची केकावली सारवते. कधी मोराचं नाचणं बघितलं असेल, त्याच्या डोळ्यात पडलेले थेंब कधी बघितले असतील तर लक्षात येईल तुमच्या. तो नाचतो का, पिसारा का फुलवतो, त्याच्या डोळ्यातून पाणी का पडतं, तो थुई 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 नाचत असताना त्याला एवढा का आनंद होतो. कधी मोराला मी विचारलं या गोष्टीचा, कधी विचार, तो नाचत असताना अवघा असं म्हणतो सुखाचा करतो, आपल्या अवतीभोवतीचं सगळं वातावरण प्रफुल्लित करतो, प्रसन्न करतो, आनंदी करतो. हा मोराचा स्वभाव आहे. आणि त्या मोराला विचारलं तर तू काय नसतो, ढग येतील, पाऊस पडेल, तुला काय झालं, त्याला कधी आम्ही विचार नाही. मोराचा स्वभाव आहे. मोर असं म्हणतो ढग जमा होतील, पाऊस पडेल, माझा शेतकरी राजा सुखी होईल, त्याचं पेरणं वाया जाणार नाही, पीक येईल, धनदौलत येईल, घरामध्ये माझा बळीराजा सुखाने नांदेल, बळीराजा सुखाने नांदेल, म्हणून मोराला आनंद होतो. जग सुखी व्हावं म्हणून मोराच्या वृत्तीची माणसं जगामध्ये असावी. आज तुम्ही सगळेजण मोराच्या वृत्तीची झाल्या. मनातलं सगळ्या वृत्ती तुमच्या सांगतात. आता आम्ही सगळे, अख्खा गाव, आमचं गाव, आमची एकी असून बरेच काम बाकी.